हॅलो हाय नमस्ते. मी मनीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी एकदम झणझणीत चमचमीत अशी रेसिपी घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे. तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन सावजी चिकन. सावजी चिकनचं नाव ऐकून आलं की नाही तोंडाला पाणी? चला तर मग ही रेसिपी बघा आणि घरी बनवा आणि आपल्या परिवारासोबत त्याचा मनसोक्त आनंद घ्या. चला तर मग ही रेसिपी कशी बनते, काय काय त्यामध्ये घातलं जातं ते बघण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी बघणं तर जरुरी आहे की नाही? चला तर मग आपण ही रेसिपी बघूया. त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते बघूया. ही रेसिपी आहे ना थोडीशी टाईम टेकिंग आहे, पण बनते एकदम भन्नाट. चला तर मग आजच्या सावजी चिकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. तुम्ही पण बघा माझ्याबरोबर. सावजी चिकन बनवण्यासाठी सर्वात आपण आधी मी इथे चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो हे चिकन आहे. त्याला पहिलं मॅरिनेट करून ठेवणार आहे. त्यासाठी मी इथे आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि 1 चमचा तूप टाकणार आहे आणि हे छानपैकी मिक्स करून याला मॅरिनेट होण्यासाठी 1 ते 1.5 तास ठेवणार आहे. आणि तोपर्यंत आपण त्याची बाकीची तयारी करून घेणार आहोत. मसाला करून घेणार आहोत. तोपर्यंत आपलं हे चिकन छानपैकी मॅरिनेट होईल. जो अद्रक लसूणचा स्वाद आहे ना तो आतपर्यंत मुरेल. मसाला बनवण्यासाठी मी इथे कापलेला कांदा घेतलेला आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मोठी विलायची, लवंग, मिरी, दालचिनी, स्टारफूल, दगडफूल, जावेत्री, जिरे, धने आणि तेजपत्ता हे सर्व घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या डाळ्या असतात ना, फिक्क्या डाळ्या असतात त्या घ्यायच्या आहे आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तर सर्वात आधी आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. तांदूळ आपल्याला छान खरपूस असे भाजायचे आहेत. हे बघा, खरपूस व्हायला लागले ना की त्याचा कलर चेंज होतं. भाजले गेले की छान खरपूस असे व्हाईट कलर येतो. आता आपले तांदूळ इथे छान भाजून झालेले आहेत. त्यामध्ये फिक्क्या डाळ्या मी टाकलेल्या आहे आणि त्याही आता आपण छान भाजून घेणार आहोत. तुम्ही हा मसाला जितका छान भाजाल ना तितकी जास्ती चव या पदार्थाला येणार आहे. आपल्या सावजी चिकनला तेवढी जास्ती चव येणार आहे. त्याचबरोबर मी तीळ घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेली आहे. तीळ आणि खसखस पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. हे सर्व भाजण्यासाठी आहे ना मी गॅस मीडियम ठेवलेला आहे. आपल्याला फुल गॅस नाही करायचं, नाही तर आपले मसाले जळायची शक्यता असते. त्याचबरोबर हे खडे मसाले जे आपण घेतले ते सर्वसुद्धा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे. यामध्ये कोणतीही जिन्नस अशी कच्ची राहायला नको, छान भाजली गेलीच पाहिजे तर त्याचा स्वाद उतरतो. तर हे छानपैकी मी भाजून घेते इथे. बघा मसाल्याचा पूर्ण आपला कलर चेंज झालेला आहे. अजून काही वेळ आपण हा मसाला भाजून घेऊया. जे आपण तांदूळ आणि फिक्क्या डाळ्या टाकल्यात ना त्यामुळे आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी खूप छान बनते. ग्रेव्हीला रश्श्याला छान आपला घट्टपणा येतो आणि चव देखील वाढते. इथे आपला खडा मसाला पूर्ण भाजून झालेला आहे. तो आता आपण गार होण्यासाठी ठेवूया. आणि आता आपण जे कांदा, खोबरं, आलं लसूण घेतलेलं आहे ते आता छानपैकी भाजून घेऊया. आलं लसूण मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे. आलं लसूण कोणी कोणी कच्चंही टाकतं ते सुद्धा चालतं, पण मला भाजलेलं आवडतं तेलामध्ये छान परतलेलं, तर मी तसं घेणार आहे, भाजून घेणार आहे. त्याचा कच्चपणा निघून जाईल म्हणून. आता इथे आपलं आलं लसूण भाजून झालेलं आहे ते मी काढून घेते. आणि नंतर आपण कांदा भाजणार आहोत. कांदा पण आपल्याला खूप छान भाजायचा आहे. पूर्ण असं ब्राउनिश होईल ना तिथपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. कांदा भाजायला जरासा वेळ लागणार. कांदा आणि खोबरं तुम्ही जसं भाजाल ना त्यावर आपल्या भाजीचा कलर अवलंबून असतो. त्यामुळे कांदा एकदम छान भाजला गेलाच पाहिजे. हे बघा थोडा थोडा गोल्डन कलर यायला लागलेला आहे आपल्या कांद्याला. हे बघा इथे अजून थोडासा डार्क कलर झालेला आहे. अजून थोडासा भाजायची गरज आहे, तर तो पण मी भाजून घेणार आहे. आता आपला कांदा तसं बघायला गेलं तर होतच आलेला आहे. आता आपण तो काढून घेतला तरी चालणार आहे. मी तो काढून घेते. आणि नंतर आपल्याला खोबरंसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण खोबरं भाजतो ना तर फ्लेम थोडीशी लो करायची, नाही तर आपलं खोबरं करपण्याची शक्यता असते. खोबरं भाजायला बिलकुल वेळ लागत नाही. त्याला सारखं असं हलवत राहायला लागतं, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. जेवढं तुम्ही हलवून हलवून खोबरं भाजाल ना तेवढं ते सर्व बाजूनी एकसारखं भाजलं जाईल. हे बघा किती छान खोबऱ्याला पण आपला कलर आलेला आहे. खोबरं पण आता मी गॅस बंद करून काढून घेणार आहे आणि गार होण्यासाठी ठेवून देणार आहे. गार झाल्यावरच आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे.
हे बघा, या पद्धतीने आपले खडे मसाले छान भाजून आता गार झालेले आहेत. छान खरपूस असे आपले मसाले भाजलेले आहेत. आणि आपले कांदा खोबऱ्याचं वाटण पण बघा किती छान झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आहोत, वाटून घेणार आहोत. हे वाटण करण्यासाठी पाणी जास्ती नाही वापरायचं आहे. स्मूथ पेस्ट बनेल एवढंच पाणी घालून आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. जोपर्यंत मी हे वाटून घेते तोपर्यंत मी एका साईडला पॅन पण गरम व्हायला ठेवलेला आहे मीडियम गॅसवर. आपलं वाटण होऊस तर पॅन पण आपला गरम होईल. त्यानंतर आपण पुढची रेसिपीला सुरुवात करणार आहोत. चला तर मग मी हे वाटून घेते छानपैकी. कोथिंबीर तर टाकायची आहे, विसरायला नको म्हणून मी बरोबरच ठेवली आहे ती. आणि आता मी हे वाटून घेते आणि नंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते. हे बघा, या पद्धतीने आपलं वाटण झालेलं आहे. बघा, पाण्याचा अंश बिलकुल जास्ती नाही आहे. जेवढे आपल्याला थिक पाहिजे तेवढीच थिक आपली ग्रेव्ही आहे. तुम्हाला तर माहीतच आहे मी सर्व रेसिपी तुपामध्ये बनवते, पण आज आपण सावजी चिकन बनवतो ना, तर आज मी तेलामध्ये सावजी चिकन बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तसे माझी तेलाची पळी आहे ना ती छोटीच आहे, त्यामुळे हे तेल काही जास्ती नाही आहे, बरोबर आहे. थोडासा आपल्याला तर्री आली पाहिजे ना, म्हणून थोडंसं तेल जास्ती घेतलेलं आहे. तर आता हे वाटण आपल्याला खूपच छान परतून घ्यायचं आहे. हे वाटण तुम्ही जितकं छान परतणार त्यावर आपलं सावजी चिकनची टेस्ट अवलंबून असणार आहे. त्यामुळे हे वाटण परतायला बिलकुल आळस करायचा नाही. तेल सुटेपर्यंत आपल्याला आत्ता सध्या वाटण परतून घ्यायचं आहे. सावजी चिकन बनवतोय ना, टेस्टी झालं पाहिजे, छान तर्रीदार झालं पाहिजे, तर त्यासाठी थोडी मेहनत पण करायलाच लागणार ना आपल्याला. तर हे वाटण आपल्याला त्यासाठी खूप छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वाटणला तेल सुटलेलं आहे. दिसतं इथे आपल्याला छानपैकी तेल सुटलेलं. आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया. मी इथे हळद घालते, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. लाल तिखट घातलेला आहे. हा काळा मसाला मी घातलेला आहे. काळा मसाला मी 3 चमचे घातलेला आहे. आणि आता मी सावजी मसाला घालणार आहे. सावजी मसाला मी पण 2 या 3 चमचे घालेल. थोडा धने तर आपण भाजून घेतलेलेच आहे, पण मी यामध्ये पावडरसुद्धा घालते आहे. तर मी 1 चमचा धना पावडर पण घातलेली आहे. त्याचबरोबर मला तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून मी 1 चमचा मिरची पावडर अजून घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे आपल्याला छान आपल्या वाटणबरोबर मिक्स करून घ्यायचे आपले मसाले. आणि नंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपले मसाले जे आहेत ना ते कच्चे राहणार नाही, छानपैकी शिजले जातील. तर मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे पाणी पूर्णपणे आटून परत याला तेल सुटणार आहे. हे बघा, तेल सुटलं की नाही आपल्या वाटणला. मसाला पण छान झालेला आहे. तर आता अजून थोडा वेळ याला परतून घेऊया. जसजसं हे परतलं जाईल ना तसं ते तेल सोडणार आहे. आपला मसाला इथे तयार झालेला आहे. तेल तर खूपच छान सुटलेलं आहे. आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते यामध्ये घालून घेऊया. आपलं चिकन पण 1.5 ते 2 तास छान मॅरिनेट झालेलं आहे. चिकनच्या आतपर्यंत आपण जी आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद लावली होती ती मुरली असणार आहे. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण चिकनचे पीस खातो ना तर आपल्याला त्याची चव छान लागते. असे फिके फिके असे टेस्टलेस चिकन आपल्याला लागत नाही. तर मॅरिनेट केल्याने कधी पण पदार्थाची चव अशी छान होते. तर हे चिकन आता मी आपल्या मसाल्याबरोबर छानपैकी परतून घेणार आहे. आता आपण हा जो मसाला बनवला ना तर तो सुद्धा चिकनच्या पीसमध्ये छानपैकी गेला पाहिजे, मुरला पाहिजे. त्यासाठी आपल्याला चिकन सगळीकडे परतून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लो फ्लेमवर थोडंसं ते 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. मी इथे झाकून ठेवलं आणि आता आपण बघूया. हे बघा, तुम्ही बघू शकता तेल किती सुटलेलं आहे. बघा, चिकनने पण आपलं तेल सोडलेलं आहे बघा. आणि आपली ग्रेव्ही पण छान झालेली आहे. आणि आपलं चिकन पण छान यामध्ये मुरलेलं आहे. याला अजून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. चिकनचं जे पाणी असतं ना त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे मी पाणी न टाकता छानपैकी चिकन थोडंसं अर्धवट असं शिजवून घेणार आहे. परत एकदा बघूया आपण कुठपर्यंत आलं आपलं चिकन. हे बघा, चिकनने अजून तेल सोडलेलं आहे. तर्री बघा किती छान आलेली आहे. आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आपण. हे असं मसाल्याबरोबर आहे ना, पाणी न टाकता जेव्हा तुम्ही चिकन शिजवताना झाकण ठेवून थोडीशी मीडियम फ्लेमवर, तर त्या चिकनची सावजी चिकनची टेस्ट अजून छान होते. कारण की ते चिकन त्या मसाल्यामध्येच शिजतं, स्वतःच्या पाण्यामध्ये शिजतं. आपण वरून पाणी घातलेलं नाही आहे, त्यामुळे याची चव अजून आपल्याला वाढणार आहे.
आपलं चिकन मसाल्यामध्ये ना अर्धवट असं शिजलेलं आहे. आता त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि वाफेवर हे चिकन शिजवणार आहोत. पाणी पण इतकंच घाला की चिकन शिजेल. जास्ती पाणी घालू नका, नाही तर आपली ग्रेव्ही एकदम अशी पातळ होऊन जाईल. आपल्याला पातळ अशी ग्रेव्ही नाही करायची आहे, थोडीशी थिक ग्रेव्हीच करायची आहे. तरी तर छान आली पाहिजे. आता तुम्ही बघू शकता की बिलकुल तरी नाही आहे, पण जसजसं हे चिकन बनेल ना तर तरी आपण सुटणार आहे. तरी तर पाण्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या. वाटलं तर तुम्ही अजून पाणी घालू शकता. आणि तुम्हाला जर पाण्याची कन्सिस्टन्सी ठीक वाटत असेल तर याला झाकण ठेवा आणि मीडियम गॅसवर चिकन छानपैकी 15-20 मिनिट शिजू द्या. मधून झाकण खोलून थोडंसं मिक्स करायचं, हलवायचं आणि बघायचं आपलं चिकन कुठपर्यंत शिजलेलं आहे. चिकन शिजलं की कळतं आपल्याला की शिजलं. कच्चं आहे तोपर्यंतही कळतं आणि शिजल्यावरही कळतं. तर सावजी चिकनला एकदम पेशन्स ठेवून आपल्याला शिजवायचं आहे. सावजी चिकन हा एक असा प्रकार आहे ना की सर्वांनाच आवडतो. जे नॉनव्हेज खाणारे असतात ना त्यांना प्रत्येकालाच सावजी प्रकार आवडतो. आम्ही पण तिखट जास्ती खातो ना, त्यामुळे आम्हाला पण हे सावजी चिकन फारच आवडतं. सावजी चिकन, सावजी मटण हे तर फार फेमस पदार्थ आहेत. बनवायला थोडीशी मेहनत आहे, पण जेव्हा एखादा पदार्थ छान बनतो, सर्वांना आवडतो ना, तर आपल्या मेहनतीचं आपल्याला फळ पण मिळतं. सर्वजण आवडीने खातात ना, तेव्हा आपल्याला एक चेहऱ्यावर एक समाधान मिळतं की चला आपला पदार्थ छान झाला आहे, घरच्यांना आवडलेला आहे. आणि जेव्हा घरचे पोटभर जेवतात ना तेव्हा आपल्याला जेवायची सुद्धा गरज वाटत नाही. त्यांच्या समाधानातच आपलं समाधान आपल्याला वाटतं. चला इथे चिकन शिजलं का बघून घेऊया. कच्चं आहे अजून चिकन, तर याला अजून शिजायची गरज आहे. तर मी पुन्हा हे झाकण ठेवणार आहे आणि अजून काही वेळ याला शिजवून घेणार आहे. तुम्ही बघताय ना, बघा पहिले काहीच त्याला तरी नव्हती आणि आता जसजसं चिकन शिजतंय तसतशी त्याला तरी सुटते. ही बघा किती तरी आलेली आहे. हे बघा, आता चिकन थोडं थोडं शिजत आलेलं आहे. जर जरूरत वाटली तर मी अजून थोडा वेळ ते शिजवून घेईल. तुम्हाला तरी दाखवते मी. हे बघा किती छान तरी आलेली आहे बघा. बघा तुम्ही. आणि सावजी चिकन खाण्याची मजा आहे ना खरं तरीमुळेच येते. जेवढी चमचमीत झणझणीत ही तरी असते ना तेवढी सावजी चिकन खायला मजाच खूप येते. त्यामुळे काय ना एखाद दिवशी चमचमीत चालतं, तर थोडासा तेलाचा हात यासाठी मोकळा लागतो. नाहीतर तुम्हाला तर माहीतच आहे मी प्रत्येक गोष्ट कमी तुपामध्येच बनवते, तेल तर बिलकुल वापरत नाही. पण आज मी म्हटलं की चला सावजी चिकन बनवतोय तर थोडंसं आजचे दिवस थोडंसं वेगळं काहीतरी खाऊ आणि थोडंसं एन्जॉय करू. तर इथे आपलं सावजी चिकन छान बनवून झालेलं आहे. रस्सा पण किती छान झालेला आहे बघा. कन्सिस्टन्सी बघा तुम्ही रश्श्याची. सावजी चिकनचा रस्सा ना असाच पाहिजे, जास्ती पातळ पण नको आणि जास्ती घट्ट पण नको, लबलबीत असा चिकनचा रस्सा पाहिजे. छान सावजी चिकन गरम गरम भाकरी किंवा पोळीसुद्धा चालते आणि इंद्रायणी भाताबरोबर तर ही ग्रेव्ही अप्रतिम लागते. आज मी सुद्धा इंद्रायणी भात आणि पोळी बरोबर हे चिकन सर्व करणार आहे. तुम्ही आपल्या सावजी चिकनला तरी बघू शकता किती सुंदर आलेली आहे आणि आपली बाऊलसुद्धा किती छान दिसतं आहे बघा. आणि आपला इंद्रायणी राईस पण बघा किती छान बनलेला आहे. गरम गरम सावजी चिकन, गरम गरम इंद्रायणी राईस आणि गरम गरम चपाती. जोडीला कांदा, लिंबू जे पण तुमच्याकडे सलाडचं असेल उपलब्ध ते तुम्ही घेऊ शकता आणि छानपैकी याचा आस्वाद घेऊ शकता. लिंबू आणि कांदा असेल तर खूपच छान, म्हणजे त्यातच होतं. बाकीचं काकडी गाजर नसलं तरी चालतं. तर हे बघा या पद्धतीने आपलं सावजी चिकन चमचमीत झणझणीत असं तयार आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही रेसिपी बघा आणि नक्की 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 ट्राय करून बघा. तुम्ही पण असे चमचमीत खाणारे असाल ना, चिकनची लवर असाल ना, तर तुम्हाला पण खूप मजा येईल सावजी चिकन बनवायला पण आणि खायला पण. तर तुम्हाला आजचा माझ्या सावजी चिकनचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला माझी सावजी चिकनची रेसिपी आवडली का? मला कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तुम्ही आता मस्तपैकी हा व्हिडिओ बघा. याप्रमाणे तुम्ही करून बघा सावजी चिकन घरी आणि सावजी चिकनचा मनसोक्त आनंद आपल्या परिवारासोबत घ्या. आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आहे. तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला छान छान कॉमेंटसुद्धा करा. आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मी लवकरच येईल नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. तोपर्यंत सर्वांना बाय.